रोड शोमध्ये पण सहभागी झाले होते. काहींनी वेगवेगळे बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये भेटण्याचा कार्यक्रम केला. अशा पद्धतीनं आजपर्यंत आम्ही आचारसंहितेचं म्हणजे लाऊडस्पीकरचा प्रचार हा बंद होईपर्यंत काम केलं. आता आजची रात्र उद्याची रात्र खूप महत्त्वाची आहे. आता पायीचा आणि परवाचाही दिवस तसा महत्त्वाचा आहे. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. मला एक कळत नाही हो, ज्यावेळेस मी कुणाच्या विरोधात लढतो ती कशी मैत्रीपूर्ण लढत असेल. मला तर जे उणीवा 9 वर्षात झालेल्या त्या तर तिथं ठेवायला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी केंद्राचं कौतुकच केलं, सरकारचं, राज्य सरकारचं पत्रकार मित्रांनो कौतुकच केलं, पण त्या उणीवा मी दाखवायच्याच नाही आणि मैत्रीपूर्ण लढत. लोक म्हणले असते आम्ही काही वेडेबिडे समजला काय. कठीणच आहे. अरे वा, का अलार्म वाजला. वा 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 वा, बंद करून टाकतो काँग्रेसचं, बंद करू. काय नाही त्यांचं, तुम्हालाही माहिती आहे काय त्यांचा आवाका आहे किंवा काय त्यांची परिस्थिती आहे. हे का केंद्राचे 20% राज्याचे 20% मेट्रो चालवत असताना त्या मेट्रोमध्ये साधारण रिपेमेंट करण्यासारखे पैसे आले पाहिजेत, तेवढा प्रवासी त्यांना मिळाले पाहिजेत. आत्ता तुम्ही बघताय किती प्रवासी आहेत. फक्त गणेशोत्सवाच्या काळामध्ये मात्र फुल मेट्रो त्या ठिकाणी चाललेली होती. म्हणजे ज्यावेळेस लोकांना कुठं जायचं असतं आणि स्वतःची वाहनं घरी ठेवून जायचं असतं त्यावेळेस लोक मेट्रो वापरतात. हे पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या 10-12 दिवसामध्ये सिद्ध करून दाखवले. आता हे असं केलं तर 100% पुणेकर त्याला प्रतिसाद देतील, मेट्रो फुल चालेल आणि त्यांची जी काही संख्या असेल प्रवाशांची त्याच्याबद्दल आपण दोन्ही महानगरपालिका मिळून त्याच्यातलं रिपेमेंट करू शकतो. कुठलंच बोलायला बापाचं काही जात नाही. घोषणाच काय, तुम्ही आत्ता जे बोललात त्याच्यात पण बापाचं काय गेलं. कशाची हो, मी कितीदा तरी पत्र तुम्हाला सांगितलेलं आहे. हो.